सेवा केली, पण ती सेवा अगदी काय आहे, माणसाचा जो जीव आहे ठरलेला आहे महाराज, तो ठरलेल्या काळामध्ये जात असतो. म्हणे अखंड अशा प्रकारे त्यांच्या हृदयातून फुंका येत असेल, कारण आपण आई करता भरपूर केलेला आहे आणि त्यांच्या आईने सुद्धा त्यांच्या करता फार केलेला आहे महाराज, ते मला माहिती आहे. ज्या वेळेस ती त्यांचा संसाराचा जो गाडा वडीत असताना ती असणारी माऊली दिवसभर बाजारामध्ये आपली असणारी आपल्या मुलाला सुख लागावं याकरता दिवसभर बाजारात थांबायची. का थांबायची? कारण आपला परिवार आहे, म्हणून परिवाराची काळजी घेऊन जी माऊली आपल्याला सांभाळती. म्हणून आईसारखं प्रेम या जगामध्ये कुठलं नाही. बापासारखा हात या जगामध्ये कोणी घालू शकत नाही. म्हणून आजच्या घडीला ज्या असणाऱ्या आमच्या मामी आहे, आमच्या असणाऱ्या बाई आहे, मी तर 100% खात्री देऊन सांगेन की भगवंत त्यांना नक्कीच अशा प्रकारे मुक्ती प्रदान करणार आहे. कारण जसं तुकोबारायाने सांगितलं, संत समागमे धरावी आवडी, म्हणून त्यांच्या जीवनामध्ये संत समागमाची आवडी होती महाराज. इतकी आवड होती त्यांना संत समागमाची का अगदी कधीच अशा प्रकारे त्यांनी आळस केला नाही. म्हणून अगदी आमच्या माऊलीने भरभरून अशा प्रकारे आज त्यांच्या प्रित्यार्थ त्यांना वाटलं आपण अन्नदान करणारच आहोत, पण ज्ञानदानही झालं पाहिजे. म्हणून त्यांनी अशा प्रकारे आज सुंदर अशा प्रकारे कीर्तनाचं नियोजन केलं आणि सगळं विधियुक्त अशा प्रकारे त्यांनी आपलाच पितृपक्ष, तसं पाहिलं तर हा जो काळ आहे ना, सगळ्यात पुण्याचा काळ आहे महाराज. हे पितृपक्ष जे 15 दिवसाचे जे हे पक्ष आहे, ह्या काळामध्ये शक्यतो वर्ष श्राद्ध कमी येतात. पण भाग्यवान आहे आमच्या मामी, भाग्यवान आहे आमच्या बाई, तर त्यांचं वर्ष श्राद्ध या अशा पितृपक्षामध्ये आलं. म्हणून अशा प्रकारे भगवंत अशा प्रकारे त्या आज खऱ्या अर्थाने भगवंताशी त्यांची पाप पुण्याची गणना झालेली आहे आणि त्या आज मात्र वैकुंठाला प्राप्त झालेला आहे, भगवंताला समरस झालेला आहे. त्यांच्याकरता कितीही बोललं तर आपलं कमी अशा प्रकारे पडणार आहे. आपला जीव अशा प्रकारे त्यांनी सगळा भगवंताशी लीन अशा प्रकारे केलेला आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, अहो तुमचं जे आयुष्य आहे ना, तुम्हीही विचार करा, संतांच्या समागमामध्ये घाला. महाराज अगदी छोटंसं उदाहरण सांगतो. एक राजा होता आणि जंगलामध्ये शिकार करत असताना तो जात असताना संध्याकाळ झाली आणि म्हणून अशा प्रकारे मुक्काम केला एका शेतकऱ्याच्या घरी. त्या शेतकऱ्याने त्या राजाची उत्तम व्यवस्था केली आणि ती अशा प्रकारे व्यवस्था बघून राजा खुश झाला. 4 एकर जमान त्याला दान देऊन टाकली महाराज राजाने. शेतकरी खुश झाला, पण त्याचा व्यवसाय होता, चंदनाची झाडं होती त्या 4 एकरामध्ये त्याचा व्यवसाय होता. का बाबा त्या चंदनाचं काय करायचं, लाकडाचे कोळसे करायचे आणि बाजारामध्ये विकायचं. पहिल्या काळातला असल्यामुळे थोडा अडाणी अशा प्रकारे होता. त्याने अशा प्रकारे 3 एकर बाग कापली महाराज, त्याचा कोळसा केला आणि शहरात विकून आपला पोटाचा उदरनिर्वाह भागितला. पण एक दिवस असा धो पाऊस झालेला आहे आणि पाऊस म्हणता म्हणता महिनाभर अशा प्रकारे थांबायला तयार नाही. मग आता काय खावं म्हणून चंदनाचे झाडं अशा प्रकारे ते ओलीच तोडले महाराज आणि जे येईल ते म्हणून अशा प्रकारे बाजारात विकण्यासाठी नेले. तर ज्या कोळशाचे 3 एकरचे जेवढे पैसे त्याचे 100 पट पैसे एका दिवसाला आले महाराज. तेव्हा त्याला कळलं का ह्या चंदनाची किंमत कशी आहे. महाराज मला सांगायचं एकच, हा चंदनासारखा नरदे आहे, याची किंमत अशा प्रकारे होऊ शकणार नाही. म्हणून आपण अगदी तुकोबारायाने सांगितल्याप्रमाणे भक्ती करा, नामचिंतन करा, देवाची साधना करा, संतांचा आधार घ्या, गुरु करा, पवित्र तुळशीची माळ कंठामध्ये धारण करा. ही असणारा आपला जो बाजार आहे, एक दिवस कधी थांबणार आहे, तुम्हाला तो विचारायला येणार नाही. म्हणून असं असणाऱ्या या अंतकरणातून अशा प्रकारे सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, 9 तरुणांनी अगदी अशा प्रकारे आपल्या आई वडिलांची सेवा करा. आपलं वय झालेलं आहे, आपले वडील घरी सगळ्याला गेले आहे, आपण संतांचा आधार घ्या आणि संतांच्या आधाराने आपण भक्ती करा. ज्ञानोबारायांची वारी करा, तुकोबारायांची वारी करा. आषाढी कार्तिकी पंढरपूरला जा, षष्ठीला नाथ महाराजाकडे या आणि मुक्ताबाईची वारी करा.
जेणेकरून अशा प्रकारे आपल्या संसारामध्ये आनंदमय अशा प्रकारे होणार आहे. नाहीतर काही खरं नाही महाराज. तसं पाहिलं तर प्रत्येकाच्या घरामध्ये कुजबूज आहे सांगायचं काम नाही. कीर्तनात ती गोष्ट सांगण्यासारखी नाही. म्हणून सगळ्याला माहिती आहे कोणी अशा प्रकारे अडाणी नाही. म्हणून तुकोबाराय अट्टासाने करतात हा संसार कसा आहे, धूर आहे महाराज. या संसाराचा धूर कधी निघल, अभंगाचं महाराज शेवटच्या चरणात